Welcome students. Today we will see about vaccination. लसीकरण ज्याला म्हणतात. Vaccination. Vaccine. A vaccine is an antigenic preparation or inactivated pathogens used to stimulate the production of antibodies and induce immunity against several diseases. What is a vaccine? It is an antigenic preparation to protect the body from various diseases. वॅक्सिनमध्ये अँटीजन वापरले जातात किंवा इनॲक्टिवेटेड पॅथोजन्स असतात ज्यामुळे शरीर अँटीबॉडीज तयार करते आणि त्या प्रकारची इम्युनिटी ही शरीरामध्ये डेव्हलप होत असते. वॅक्सिन मे बी इन द फॉर्म ऑफ, वॅक्सिनमध्ये जे पॅथोजन किंवा अँटीजन म्हणून काम करणारे घटक आहेत ते कुठल्या कुठल्या स्वरूपात असू शकतात. इट मे बी अ प्रोटीन और शुगर फ्रॉम द पॅथोजन. इट इज अ डेड और डिॲक्टिवेटेड फॉर्म ऑफ अ पॅथोजन. यामध्ये त्या पॅथोजनचे डिसीज कॉझिंग प्रोटीन वापरले जाऊ शकतात किंवा जो पॅथोजन आहे तो डेड किंवा डिॲक्टिवेटेड स्वरूपात वापरला जातो किंवा अ टॉक्झॉइड कंटेनिंग टॉक्झिन प्रोड्यूस्ड बाय द पॅथोजन. त्या पॅथोजनद्वारे जो टॉक्झिन किंवा विषारी घटक तयार होतो त्याला कमी विषारी घटकामध्ये म्हणजे टॉक्झॉइडमध्ये कन्व्हर्ट करून तो वापरला जातो किंवा अ वीकन्ड और ॲटेन्युएटेड पॅथोजन इज यूज्ड. जर आपल्याला तो लाईव्ह पॅथोजन जर वापरायचा असेल तर त्याची हार्मफुल जे कंडिशन आहे ती वीक करून मग त्या वॅक्सिनमध्ये त्याचा उपयोग केला जातो. आता सगळे जर आपण फॉर्म पाहिले तर असं लक्षात येते की स्ट्रॉंग लाईव्ह आणि स्ट्रॉंग हा पॅथोजन ते अँटीजन म्हणून वॅक्सिनमध्ये वापरता येत नाही. का? कारण जर स्ट्रॉंग व्हायरस असेल किंवा स्ट्रॉंग पॅथोजन असेल तर तो शरीरामध्ये डिसीज निर्माण करू शकतो. तर आपल्याला वॅक्सिनमध्ये जे अँटीजन वापरायचे आहेत ते वीक असले पाहिजेत जेणेकरून त्यांनी इम्युन सिस्टीमला फक्त स्टिम्युलेट करायचं आहे. अँटीबॉडी तयार करण्याकरता स्टिम्युलेशन देण्याचं काम अपेक्षित आहे, नाही की त्याने डिसीज करावं हा पर्पज नाही. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पॅथोजन इज कॉल्ड ॲज वॅक्सिनेशन. व्हॉट इज वॅक्सिनेशन? दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन. ही जी लस तयार केलेली आहे ती शरीरामध्ये देणं, इट इज कॉल्ड ॲज वॅक्सिनेशन. मग आता हे वॅक्सिनेशन ओरल रूटने असू शकते किंवा इंजेक्टेबल रूटने सुद्धा असू शकते. आता ओरल रूट म्हणजे जसं आपण पाहतो पोलिओची वॅक्सिन ही ड्रॉपच्या स्वरूपात देतात म्हणजे ती तोंडाद्वारे देतात, ओरल वॅक्सिन ज्याला म्हणतात. आणि टिटॅनसचं इंजेक्शन झालं किंवा मिझल्स असेल, रुबेला असेल, हे जे आहेत हे इंजेक्टेबल इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये ही वॅक्सिन दिली जातात. द बॉडीज इम्युन सिस्टीम हेल्प टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पॅथोजन दॅट कॉजेस इन्फेक्शन. आता याचा मूळ उद्देश काय आहे की बॉडीची जी इम्युन सिस्टीम आहे जी की आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून प्रोटेक्ट करत असते तिला स्टिम्युलेट करणं. वॅक्सिनेशन टीचेस द इम्युन सिस्टीम ॲज हाऊ टू रिकग्नाइज न्यू पॅथोजन. या वॅक्सिनेशनमुळं काय होतं आहे, आपण अँटीजन हे शरीरामध्ये पाठवत असतो. अँटीजन म्हणजे फॉरेन सबस्टन्सेस आहेत, म्हणजेच नॉन सेल्फ सबस्टन्सेस आहेत, म्हणजे इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत त्या त्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतात. इट स्टिम्युलेट द इम्युन सिस्टीम टू मेक अँटीबॉडीज अगेन्स्ट पॅथोजन. आणि या वॅक्सिनेशनमुळं जेव्हा आपण अँटीजन शरीरामध्ये पास करत असतो तेव्हा इम्युन सिस्टीम ही स्टिम्युलेट होते आणि अँटीबॉडीज हे शरीरामध्ये तयार केल्या जातात. इट अल्सो प्राइम्स इम्युन सेल्स to remember the type of antigen and this allow a faster response to the pathogen in future. या इम्युन सिस्टीम स्टिम्युलेट झाल्यामुळं त्या प्रकारच्या अँटीजनसाठी स्टिम्युलेट झाल्यामुळं नंतर कधी त्याच अँटीजननी जर शरीरावर हल्ला केलेला असेल तर शरीर फास्टर रेटनी त्या अँटीजनसाठी रिस्पॉन्स देतो किंवा फास्टर रेटमध्ये अँटीबॉडीज तयार करून
त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करतं. When the body responds to the vaccine, it builds an adaptive immune response. वॅक्सिनेशनमुळे जी इम्युनिटी शरीरामध्ये निर्माण केली जाते ती कोणत्या प्रकारची इम्युनिटी आहे? ॲडॅप्टिव्ह ऑर अक्वायर्ड इम्युनिटी आहे. आपण अक्वायर्ड इम्युनिटीच्या प्रकारांमध्ये पाहिलं होतं की वॅक्सिनमुळं आर्टिफिशियल ॲक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी ही तयार केली जाते. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट. Vaccination is an important form of primary prevention that can protect the people from getting sick. आता वॅक्सिनेशन ही ट्रीटमेंट नाही आहे, एखादा आजार झाल्यावर घ्यायचा नाही, तर दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. आजार होऊ नये म्हणून वॅक्सिनेशन हे केलं जातं. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. मेनी लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस लाईक मिझल्स, टिटॅनस, पोलिओ अँड whooping cough आर कंट्रोल्ड बाय वॅक्सिनेशन. या वॅक्सिनेशनमुळं अनेक भयंकर आजार जे आहेत त्यांना कंट्रोल करण्यात आलेलं आहे. जसं मिझल्स म्हणजे गोवर, टिटॅनस धनुर्वात, पोलिओ आणि whooping cough म्हणजे डांग्या खोकला, हे जे आजार आहेत हे कमी करण्यामध्ये वॅक्सिनेशनचा महत्त्वाचा रोल आहे. कारण वॅक्सिनेशनमुळं हे जे आजार आहेत हे होत नाहीत. वॅक्सिनेशन्स आर सेफ. वॅक्सिन्स आर रिगरसली टेस्टेड अँड गो थ्रू मेनी राउंड्स ऑफ स्टडीज, एक्झामिनेशन अँड रिसर्च बिफोर दे आर यूज्ड फॉर जनरल पब्लिक. आता वॅक्सिन्स हे सेफ आहेत का नाही? कारण वॅक्सिनमध्ये अँटीजन्स हे वापरले जातात, त्याच्यामुळं आजार होण्याची शक्यतासुद्धा असते. परंतु तसं नाही, वॅक्सिनेशन हे सेफ आहे. का? कारण वॅक्सिन तयार करत असताना त्याच्यावर नंबर ऑफ स्टडीज, त्याचे ट्रायल घेतले जातात आणि त्याच्यानंतरच ते पब्लिकमध्ये लॉन्च केले जातात. एक्सटेन्सिव्ह रिसर्च अँड एव्हिडन्सेस शो दॅट वॅक्सिन्स आर सेफ अँड देअर साईड इफेक्ट्स आर रेअर अँड टिपिकली माइल्ड. जो काही रिसर्च झालेला आहे किंवा जे काही पुरावे आढळतात त्यानुसार वॅक्सिन्स हे सेफ आहेत. वॅक्सिनमुळं आत्तापर्यंत कुणालाही जीवितहानी किंवा आणखी काही सिव्हिअर आजार झाला किंवा सिव्हिअर लक्षणं तयार झालेत असं आढळून आलेलं नाही. त्याच्यामुळं वॅक्सिनचे साईड इफेक्ट्स एकदम कमी आहेत आणि जरी तयार झालेले असतील तरी ते एकदम माइल्ड आहेत. त्यामुळं वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट फॉर ऑल बेबीज अँड चिल्ड्रन. कारण आपण पाहतो की मेजॉरिटी ऑफ वॅक्सिनेशन हे वयाच्या पहिल्याच वर्षामध्ये कंप्लीट होत असते. फक्त हिपॅटायटस बी किंवा टिटॅनस किंवा आणखी काही आजार आहेत की ज्यांचे वॅक्सिन हे आपण नंतरही घेऊ शकतो. परंतु मेजॉरिटी ऑफ वॅक्सिनेशन हे वयाच्या पहिल्या वर्षात, जसं पोलिओ आहे, DPT आहे, MMR आहे, हे जे वॅक्सिन आहेत हे वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत कंप्लीट केल्या जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे अँटीबॉडी. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड बाय प्लाझ्मा सेल्स ऑफ बी लिम्फोसाइट्स. आपण पाहिलं की लिम्फोसाइटचे जे दोन प्रकार आहेत, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट, त्यापैकी बी लिम्फोसाइट्स यांच्याद्वारे तयार होणाऱ्या ज्या प्लाझ्मा सेल्स आहेत या अँटीबॉडी तयार करण्यामध्ये भाग घेतात. अँटीबॉडीज आर हायली स्पेसिफिक फॉर अ पर्टिक्युलर अँटीजन. अँटीजन जेवढे प्रकारचे आहेत तेवढ्या प्रकारच्या अँटीबॉडीज ह्या पाहायला मिळतात. अँटीबॉडीज आर स्पेसिफिक. प्रत्येक अँटीजनसाठी वेगवेगळी अँटीबॉडी तयार केली जात असते. अँटीबॉडीज आर ग्लायकोप्रोटीन्स. अँटीबॉडीज आर अल्सो कॉल्ड ॲज इम्युनोग्लोबिन्स, IgGs ज्याला म्हणतात. दे आर प्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू द अँटीजेनिक स्टिम्युलेशन. अँटीबॉडीजला दुसरं नाव आहे इम्युनोग्लोबिन्स. इम्युन सिस्टीमद्वारे तयार केले जाणारे जे प्रोटीन्स आहेत त्यांना अँटीबॉडीज म्हणतात. अँड दे आर प्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन. आणि कधी तयार होतात? जेव्हा अँटीजनचा हल्ला होतो तेव्हाच अँटीबॉडी ह्या तयार केल्या जातात. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी इज 2000 मॉलिक्युल्स पर सेकंद. एका सेकंदाला अँटीबॉडीच्या 2000 मॉलिक्युल्स ह्या तयार केल्या जात असतात. नंतर बघू स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी.
अँटीबॉडी इज वाय शेप्ड मॉलिक्यूल. अँटीबॉडीचा जर आपण आकार पाहिला तर वाय शेप्ड आहेत. इट इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन. यामध्ये 4 प्रोटीनच्या चेन आहेत. देअर आर 2 हेवी ऑर एच चेन्स. हेवी असल्यामुळं एच चेन्स अँड 2 लाईट ऑर यल चेन्स. टोटल चेन किती आहेत? 4. त्यापैकी 2 एच आहेत, एच चेन्स, आणि 2 यल चेन्स. म्हणजे 2 हेवी चेन्स आणि 2 लाईट चेन्स. अशा मिळून 4 पॉलिपेप्टाइड चेन ह्या अँटीबॉडीचं स्ट्रक्चर तयार करतात. The 4 polypeptide chains are held together by disulfide bond. या 4 ज्या पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत यांना एकमेकांना जोडण्याचं काम हे डायसल्फाइड बॉन्डद्वारे केल्या जातं. The region holding arms and stem of antibody is termed as hinge. ज्या ठिकाणी अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरच्या आर्म ह्या स्टेमसोबत जोडल्या जातात त्या भागाला हिंज असं म्हणतात. ईच चेन इन्क्ल्यूड्स 2 डिस्टिंक्ट रिजन. ज्या 4 चेन आहेत या 4ही चेनला 2 सेपरेट रिजन्स आहेत. द व्हेरिएबल रिजन अँड द कॉन्स्टंट रिजन. व्हेरिएबल रिजन म्हणजे बदलणारा आणि कॉन्स्टंट रिजन म्हणजे जो कॉन्स्टंट राहतो, जो बदलत नाही, तो कॉन्स्टंट रिजन. पॅराटोप. द व्हेरिएबल रिजन कॉन्स्टिट्यूट द अँटीजन बाइंडिंग साईट दॅट इज कॉल्ड ॲज पॅराटोप. आता ह्या व्हेरिएबल रिजनवर पॅराटोप नावाचं स्ट्रक्चर आहे की जे काय काम करतं आहे? अँटीजन बाइंडिंग साईट. येणाऱ्या अँटीजनला त्या ठिकाणी अटॅचमेंटसाठी जागा पुरवण्याची जी स्पेस अँटीबॉडीवर असते त्याला पॅराटोप असं म्हटलं जातं. म्हणजे पॅराटोपवर कोण येऊन बसतंय? तर अँटीजन हे पॅराटोपवर अटॅच केले जातात. पॅराटोप रिकग्नाइजेस अँड बाइंड टू स्पेसिफिक अँटीजन टू फॉर्म अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. जेव्हा शरीरावर एखाद्या अँटीजनचा हल्ला होतो तेव्हा त्या अँटीजनच्या विरोधात शरीर अँटीबॉडी तयार करते आणि ह्या अँटीबॉडी त्या अँटीजनला कॅच करतात. तर मग कोणत्या ठिकाणी बाइंडिंग साईट अवेलेबल आहे? तर दॅट इज पॅराटोप. आणि जेव्हा अँटीजन हे पॅराटोपद्वारे अँटीबॉडीला अटॅच केले जातात म्हणजे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा तयार केला जातो. मोस्ट अँटीबॉडीज दे कॅरी 2 अँटीजन बाइंडिंग साईट्स सो दे आर कॉल्ड ॲज बायव्हॅलंट. आता बाय म्हणजे 2, म्हणजे एका अँटीबॉडीवर ॲट अ टाईम 2 अँटीजन अटॅच होऊ शकतात आणि म्हणून त्या कंडिशनला बायव्हॅलंट असं म्हटलं जातं. बघा इथं फिगरवर नाव आहे अँटीजन बाइंडिंग साईट. म्हणजे त्या ठिकाणी कोण बाइंड होऊ शकतंय? अँटीजन. आणि त्या साईटला काय म्हणतात? दॅट इज नोन ॲज पॅराटोप. बरं, हे अँटीजन बाइंडिंग साईट कोणत्या रिजनवर आहेत? हेवी चेन आहेत ज्या येलो आणि ब्राऊन कलरने दाखवली आणि ब्ल्यू कलरने दाखवलेली आहे लाईट चेन. प्रत्येक चेनला 2 रिजन आहेत. जो टोकाकडचा भाग आहे तो व्हेरिएबल रिजन आहे आणि जो खालचा भाग आहे तो आहे कॉन्स्टंट रिजन. आता व्हेरिएबल रिजनवर ज्या नॉच आहेत किंवा जे खाच आहे या खाचेचा आकार वेगवेगळा असू शकतो म्हणून त्याला व्हेरिएबल रिजन म्हणायचं. आणि जो कॉन्स्टंट रिजनचा भाग आहे तर तिथं कुठल्याही खाचा नाहीत, तर तो भाग प्लेन आहे आणि तो कॉन्स्टंट सेम राहतो, तो बदलत नाही आणि म्हणून त्या रिजनला कॉन्स्टंट रिजन असं म्हणतात. आणि या व्हेरिएबल रिजनवर ज्या नॉचेस आहेत तो भाग म्हणजे पॅराटोप. त्यानंतर हिंज हा भाग आहे जिथं आर्म्स ह्या स्टेमसोबत अटॅच झालेला भाग आहे त्याला हिंज म्हणायचं. नंतर हेवी चेन्स किंवा लाईट चेन्स यांना एकमेकांमध्ये जोडण्यासाठी जो बॉन्ड आहे दॅट इज डायसल्फाइड बॉन्ड. आता या ठिकाणी 2 व्हेरिएबल रिजन्स आहेत म्हणजे 2 वेगवेगळे अँटीजन सायमल्टेनियसली बाइंड होऊ शकतात आणि म्हणून ही कंडिशन बायव्हॅलंट. आणि ओव्हरऑल
अँटीबॉडीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर इट इज वाय शेप्ड स्ट्रक्चर. And antibodies are produced by plasma cells of B lymphocytes at the rate of 2000 molecules per second. जेव्हा अँटीजनचा हल्ला शरीरावर होतो तेव्हा प्लाझ्मा सेल्स एका सेकंदाला 2000 अँटीबॉडीज तयार करत असते. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता अँटीजनचा हल्ला झाला, त्याविरोधात शरीराने इम्युन सिस्टीमने अँटीबॉडीज तयार केल्या. आता जेव्हा ह्या अँटीजन अँटीबॉडीला बाइंड होतात तेव्हा जे स्ट्रक्चर तयार होतं आहे त्याला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. सेरोलॉजी, स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज सेरोलॉजी. ज्या ब्रांचमध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी यांचं इंटरॅक्शन स्टडी केलं जातं त्याला सेरोलॉजी असं म्हणतात. ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजन. प्रत्येक अँटीबॉडी ही पर्टिक्युलर अँटीजनसाठी वेगवेगळी असते. इपिटोप, अँटीजन combines with antibody by antigenic determinants which are called as epitope. बघा, अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये आपण पॅराटोप ही टर्म पाहिली होती. तर पॅराटोप म्हणजे काय? अँटीबॉडीवर असणारी अशी जागा ज्या ठिकाणी अँटीजन हा अटॅच होतो. तर सिमिलरली अँटीजनवर सुद्धा अशी काही जागा आहे ज्या ठिकाणी अँटीबॉडी ह्या जोडल्या जाऊ शकतात. त्या जागेला म्हणायचं इपिटोप. क्लिअर? अँटीबॉडीवर असणारे पॅराटोप, अँटीजनवर असणारे इपिटोप. इपिटोप रिॲक्ट्स विथ करस्पॉन्डिंग अँटीजन बाइंडिंग साइट्स ऑफ अँटीबॉडी कॉल्ड ॲज पॅराटोप. बघा, अँटीजनवरच्या इपिटोप ह्या कुणासोबत बाइंड होतात? अँटीबॉडीवरच्या पॅराटोपसोबत बाइंड होतात. and that paratopes are present on variable regions of antibodies. Small variations in the variable region make each antibody highly specific for a particular antigen. आता नाव आहे व्हेरिएबल रिजन, म्हणजे हा जो भाग आहे हा बदलला जाऊ शकतो. जर हा भाग बदललेला असेल तर त्यामध्ये बसणारे अँटीजनचं स्ट्रक्चरसुद्धा बदललेलं असेल. म्हणजे एका प्रकारच्या अँटीबॉडी ह्या सगळ्या प्रकारच्या अँटीजनला बाइंड होऊ शकत नाही. द व्हेरिएबल रिजन अनेबल्स द अँटीबॉडी टू रिकग्नाइज द स्पेसिफिक अँटीजन. या व्हेरिएबल रिजनमुळं अँटीबॉडीज आर एबल टू रिकग्नाइज द स्पेसिफिक अँटीजन. जर त्या नॉचमध्ये अँटीजन बाइंड होत असेल तर तो करेक्ट अँटीजन आहे, अदरवाईज तो करेक्ट अँटीजन नाही. या पद्धतीचं रिकग्नायझेशन अँटीबॉडी ह्या करत असतात. अँड दे बाइंड टू स्पेसिफिक अँटीजन, म्हणजे त्या व्हेरिएबल रिजनमध्ये फिक्स बसणारे जर इपिटोप्स अवेलेबल असतील त्याच अँटीजनसोबत ती अँटीबॉडी अटॅच होऊ शकते किंवा बाइंड होऊ शकते इन अ लॉक की मॅनर. बघा, लॉक की मॅनर म्हणजे जसं आपल्याला माहीत आहे की एखादं कुलूप काढायचं असेल तर त्याची चावी, त्याच्यावरचे जे असणाऱ्या नॉचेस आहेत ह्या वेगळ्या असतात आणि कुलूप बदललं की चावीचं पुन्हा स्ट्रक्चर हे बदलते. का बदलतं? कारण त्या लॉकमध्ये असणाऱ्या नॉचेसमध्ये या कीमध्ये असणारे जे काही एलिव्हेशन्स आहेत ते जर फिक्स बसत असतील तरच ती की त्या लॉकला उघडण्यासाठी वापरण्यात येऊ शकते. सिमिलरली पॅराटोपचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीचं आहे त्याच प्रकारचे इपिटोप असणारे अँटीजन्स त्या ठिकाणी बाइंड होऊ शकतात, अदरवाईज हे बाइंडिंग शक्य नाही. आणि ह्या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं? लॉक की मॅनर. आणि म्हणूनच ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक. प्रत्येक अँटीबॉडी ही वेगवेगळी असते. का? जसं आपण पाहतो लॉकमधले नॉचेस बदलले तर त्याची की बदलली. सिमिलरली अँटीबॉडीजवर असणारे जे काही व्हेरिएबल रिजनचे नॉचेस आहेत
त्या बदलल्या की त्या ठिकाणी बाइंड होणारा अँटीजनसुद्धा वेगळा असतो. अँड धिस इज कॉल्ड ॲज अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. ओके. Antigen, when antigen is attached to the surface of antibody, that binding is called as antigen antibody complex. जेव्हा पर्टिक्युलर अँटीजन त्याच्या इपिटोपद्वारे पर्टिक्युलर अँटीबॉडीच्या पॅराटोपला जेव्हा बाइंड होतो तेव्हा जे स्ट्रक्चर तयार होतं आहे दॅट इज नोन ॲज अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स अँड दॅट इज स्टडीड अंडर द ब्रांच सेरोलॉजी. सेरोलॉजी काय आहे? इट इज द स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज नोन ॲज सेरोलॉजी. ओके. बघा इथं फिगर आहे. वाय शेप्ड अँटीबॉडीज आहेत आणि काही ट्रायंग्युलर काही ग्लोब्युलर अँटीजन आहेत. आता जे अँटीबॉडीज आहेत या अँटीबॉडीच्या व्हेरिएबल रिजनवर पॅराटोप आहेत. तर अँटीजनमध्ये जे रेड कलरचे ग्लोब्यूल दाखवलेले आहेत ते इपिटोप आहेत आणि ते इपिटोप हे पॅराटोप जो की सेमी लुनार दाखवलेला आहे, अर्धचंद्राकार दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये हे ग्लोब्युलर इपिटोप हे फिक्स बसतात, म्हणजे लॉक की मॅनरद्वारे ते फिक्स बसतात आणि अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा तयार केला जातो. बघा आता फिगरमध्ये रेड कलरच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्यांचा आकार, त्यांच्या पॅराटोपचा आकार हा अर्धचंद्राकार आहे आणि इपिटोपचा आकार हा गोलाकार आहे. परंतु खालच्या बाजूला ज्या जांभळ्या रंगाच्या अँटीबॉडीज दाखवल्यात त्यामध्ये पॅराटोपचा आकार हा वाय शेप्ड आहे आणि अँटीजनचे जे काही इपिटोप आहेत त्यांचा जो जांभळा आकार दाखवलेला आहे हा ट्रायंग्युलर दाखवलेला आहे, म्हणजे हा आकार या पॅराटोपमध्ये फिक्स बसतो. सिमिलरली ह्या ज्या ग्रीन कलरच्या अँटीबॉडीज आहेत यामध्ये पॅराटोपचा आकार हा स्क्वेअर लाईक आहे, त्यामुळं अँटीजनचे जे इपिटोप आहेत जर ते स्क्वेअर लाईक असतील तरच ते पॅराटोपमध्ये फिक्स बसतील आणि अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा तयार केला जाईल, अदरवाईज नाही. आणि जर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जर तयार होत असेल तरच त्या अँटीबॉडी त्या अँटीजनला डिस्ट्रॉय करतील, अदरवाईज अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होणार नाही. पर्टिक्युलर अँटीजनला असणाऱ्या अँटीबॉडी मारू शकणार नाही आणि डिसिजेसपासून प्रोटेक्शनही करणार नाही. दिस इज फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. बघा व्हायरसवर जे ग्लोब्युलर किंवा ट्रायंग्युलर स्ट्रक्चर दाखवलेत त्यांना नाव दिले इपिटोप आणि पॅराटोप ऑफ अँटीबॉडीज बाउंड टू द इपिटोप. आणि जे व्हायलेट कलरच्या मध्ये स्ट्रक्चर दाखवले ते आर पॅराटोप, म्हणजे ज्या ठिकाणी अँटीजन हे इझिली अटॅच होऊ शकतात, ज्या की व्हेरिएबल रिजनवर आहे. अशा पद्धतीने अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार केला जातो आणि पर्टिक्युलर अँटीबॉडी त्या पर्टिक्युलर अँटीजनला डिस्ट्रॉय करतात आणि शरीराचं प्रोटेक्शन करत असतात. ओके. Here are some questions. Okay, solve them.